या बातमीपत्राचे प्रायोजक आहे घुंगरू इलेक्ट्रॉनिक्स। सत्यरतन, नाशिक वेस्ट, सिन्नर, नाशिक। प्रोप्रायटर राहुल भावसार। मोबाईल क्रमांक 8308 46 11 11 91 75 23 67 08। इगतपुरी तालुक्यातील सर्वतीर्थ टाकेद येथे गुरुवार दिनांक 13 फेब्रुवारी रोजीच्या सकाळी घोरपडे वस्तीवरील पोपट विंचू धादवड या आदिवासी शेतकरी कुटुंबातील घरातील घरगुती गॅस सिलेंडरने अचानक पेट घेतल्याने स्फोट झाला। या घटनेत घरातील सर्व चीज वस्तूंसह रोख रक्कम जळून खाक झाली। सुदैवाने घटनेत जीवितहानी टळली। सर्वतीर्थ टाकेद येथील घोरपडे वस्तीलगत असलेल्या पोपट धादवड हे सकाळी स्वयंपाक करण्यासाठी स्वयंपाकघरात गेले। त्यांनी गॅस पेटवला, त्यावेळी अचानक शेगडीने पेट घेतला। त्यामुळे धादवड यांना काही सुचेना। त्यांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला, मात्र ते त्यांना शक्य न झाल्याने त्यांनी बाहेर येत आरडाओरडा केला। तेवढ्यात सिलेंडरचा मोठा स्फोट झाला। ही बातमी समजताच तेथील सामाजिक कार्यकर्ते रतन बांबळे, योगेश घोरपडे, नंदू जाधव यांना कळताच गावातील ग्रामस्थांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली। या झालेल्या स्फोटात धादवड यांच्या कौलारू घराचे संपूर्ण नुकसान झाले। घरात साठवलेला भात, तांदूळ, अत्यावश्यक कागदपत्रे, पेस्टे, इलेक्ट्रॉनिक वस्तू, शेतातील अवजारे, भांडी आदी साहित्यांचे नुकसान झाले। त्यामुळे शासनाने लवकरात लवकर नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी होत आहे। मी टाकेद येथील रहिवासी नंदू जाधव या ठिकाणी आमचे मित्र बालपणीचे पोपट धादवड यांच्या घरी अतिशय वाईट अशी घटना घडली। या ठिकाणी त्यांच्या घरातील सिलेंडर HP सिलेंडर याचा ते स्वयंपाक करत असताना अचानक स्फोट झाला। त्या स्फोटामध्ये जरी जीवितहानी झाली नसली, परंतु या गरिबाच्या घरामध्ये कुठल्याही प्रकारचं अन्न धान्य, त्याचे अंथरण्या पांघरण्याचे कपडे, त्याचा TV, जेही कागदपत्रे असतील ते, जे मूळ दस्तावेज असतील, असे सगळं काही जळून खाक झाले। अतिशय वाईट वाटतं आणि मी सरकारला विनंती करेल, आमचे आदरणीय सरपंच या ठिकाणी लगेचच उपस्थित झाले, त्यांनीच आम्हाला सांगितलं अशी अशी घटना घडली। मी सरकारला नक्की विनंती करेल की या गरिबाची काहीतरी मदत व्हावी। तसेच आदिवासी विकास संघटनेला देखील सांगू इच्छितो, त्यांनी देखील या गोष्टीची दखल घ्यावी आणि यामध्ये सर्वस्वी दोष HP कंपनीचाच आहे असं आम्ही जाहीरपणे सांगू शकतो। कारण तो ते टाकीची परिस्थिती बघितली असता त्याचं जे थिकनेस आहे त्याचं अगदी तव्याचं पत्रातही जाड असतो, यापेक्षा बारीक थिकनेस त्या टाकीचा आहे। ती टाकीची मेजरमेंट घेऊन आणि प्रशासनाला कळून त्या HP गॅस कडून या माणसाला भरपाई मिळावी अशी मी गव्हर्नमेंटला विनंती करेन। आज सकाळी साधारण 9च्या दरम्यान मी माझ्या कामासाठी बाहेर निघालो। त्यावेळी रस्त्यामध्ये मला किरण मडके आणि साहेबराव बांबळे भेटले। त्यांनी सांगितलं की पोपट धादवड यांच्या घराला आग लागली, म्हणून मी माझ्या नंदू जाधव, भांगे, शांताराम भांगे सहकार्यांना घेऊन त्या घराच्या दिशेने आम्ही इकडे आलो। इथं आल्यानंतर इथली परिस्थिती बघितली तर या शेजारच्या लोकांच्या सतर्कतेने या आगीचं त्यांनी विझवली होती, परंतु या गरिबाची भरपूर मोठी वित्तहानी झाली। त्याच्यामध्ये त्याचा TV होता, भात होतं, त्याचे काही पैसे होते, त्यानंतर त्याचे भांडे कोंडे हे सर्व जळून खाक झालेत। तरी जास्तीत जास्त शासनाकडून किंवा इतर लोकांनाही मी असं आवाहन करतो की याचा प्रपंच कसा परत उभा राहील यासाठी सर्वांनी सहकार्य करावं अशी सगळ्यांना मी नम्र विनंती करतो। यावेळी सिलेंडर टाकीच्या पत्र्यातही जाडीमध्ये मोठी तफावत जाणवत असल्याने निदर्शनात आले। घटनेनंतर इगतपुरीचे तहसीलदार संगीता पागेरे, घोटी पोलीस स्टेशनचे सहाय्यक उपनिरीक्षक जालिंदर फळे, पोलीस हवालदार शीतल गायकवाड, संतोष दोंदे आदींनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला। या प्रसंगी सरपंच ताराबाई बांबळे, उपसरपंच रामचंद्र परदेशी, सतीश बांबळे, भीमाबाई धादवड, लता लहामटे, धामणगाव येथील HP गॅस डीलर आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते। SN न्यूजसाठी शहाबाद शेख। आवाज वाढव। सकाळी उठलो, तांदूळ निसले, भात चुली त्याच्यावर गॅस भात घातला आणि पेटवला होता गॅस। पेटवल्यानंतर तो एक खटी बाडका झाल्यामुळे मी गंज इजायचा प्रयत्न केला, पण तो काही इजू शकला नाही। मग असं करायचं मी थोडक्यात बाहेर पळालो, तर एक खटी तो बाहेर झाला त्याचा गॅस टाकीचा का? आता तुझं काय काय झालंय? मला काहीच राहिलं सर, कपडे बिपडे, पैसे बिशे, दाणे दुने सगळे जळून गेले। आणि टाकी कोणच्या कंपनीची? HP ची। पासबुक आहे का? आहे। दाखव। गॅस टाकी कधी आवडली होती? 5 तारखेला। किती वाजता घटना झाली? 9 वाजता।